आई जान्हवी कुठे? येईल एवढ्यात. पण म्हणजे गेले कुठे? आहे इथेच आहे कुठेतरी. अगं श्री 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 माझं चुकलं रे बाळा. मी तुझ्याशी बोलायला हवं होतं श्री. जान्हवी तू ह्याच्यात पडू नकोस. आपलं ठरलंय ना आता. अरे श्री परत परत पुन्हा पुन्हा तेच तेच का? नाही श्री, मी जान्हवीला सॉरी म्हणाले. त्याला आता बराच उशीर झालाय. माझ्याकडे फार वेळ नाहीये श्री. वेळ माझ्याकडेही नाहीये. मला उशीर झालाय. श्री ताई ताई मी लवकरच मरणार आहे. बाकी काही नाही ग. आईचं आश्चर्य वाटतंय मला. मी काय म्हणते वंच, आईंना श्रीला काही प्रॉब्लेम नाहीये ना तिचा. मग आपण उगाच तिच्याशी का वैर धरायचं? जाऊ द्या ना. हे बघ इंदू वहिनी, माझ्या मनातनं गोष्टी जात नाहीत. पण चिडून काही उपयोग आहे का? उपयोगासाठी चिडत नाहीये मी. मला राग येतो. मान्य आहे वंच, पण आता सगळेच जण तिच्या बाजूने आहेत. आपणच फक्त. तेच तर ना. खरंय तुझं म्हणणं. मीच मूर्ख बोलून वाईटपणा घेते. आणि मी काय म्हणते वंच, श्रीने तिला माफ केलंय ना. श्रीच्या सुखात आपलं सुख आहे की नाही. मग आपण उगाच दुःख कशाला धरायचा? जाऊ द्या ना, विसरून जाऊया सगळं. एक तर मला भांडणं विसरता येत नाहीत इंदू वहिनी. आणि किती काय काय बोलला मला श्री, माहितीये ना तुला. त्या जान्हवीच्या आईत आणि माझ्यात काही फरक नाही म्हणाला. काहीच वाटलं नसेल का ग त्याच्या जीवाला मला असं बोलताना. त्या चीप बाईशी माझी बरोबरी करत होता तो. नाही, श्रीचं खरं तर चुकलंच आहे. हो, पण त्याचं त्याला काहीच वाटत नाहीये. तो स्वतःच गुस्सात आहे. वंच, श्री बोलत नाहीये ना तर मला ना कसं तरीच होते बाई. असं वाटतं ना सरळ त्याच्यासमोर उभं राहावं आणि घडाघडा त्याच्याशी बोलावं. त्याला माहिती आहे ना आपलं त्याच्या वाचून अडतं, म्हणून मुद्दाम करतो तो. नाही हो श्री, असं नाही करणार. काय ग सरू, काय झालं? बेबी, इंदू वहिनी, माझं काही चुकलं माकलं असेल तर मोठ्या मनाने क्षमा करा मला.